राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना शरद पवार संधी देणार आहेत। आगामी निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी दिली जाणार आहे। जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शरद पवार यांनी दिलेल्या आहेत। सांगलीच्या औदुंबरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगितलं। तर निधीसाठी तुम्ही पाल्य झालात का असा मिश्किल टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला। सुधीर मुनगंटीवारांना दिल्लीमध्ये जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दरम्यान फडणवीसांना विचारून घ्या ते कोणती जबाबदारी देणार आहेत। पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सातत्याने वादग्रस्त विधानं करणाऱ्या संग्राम जगताप यांचा शरद पवार यांनी निषेध नोंदवला। पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत, हे अत्यंत चुकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर तसंच राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका अशा सूचना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय। 59 पैकी 30 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, तर अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 9 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 15 जागा आरक्षित करण्यात आल्या। रायगडच्या पोयनाडमध्ये शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रोजगार मेळाव्यामध्ये 2,500 उमेदवारांनी सहभाग घेतला। दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना शरद पवार संधी देणार आहेत। आगामी निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी दिली जाणार आहे। जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या। सांगलीच्या औदुंबरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सांगितलं। तर निधीसाठी तुम्ही पाल्य झालात का असा मिश्किल टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला। सुधीर मुनगंटीवारांना दिल्लीमध्ये जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दरम्यान फडणवीसांना विचारून घ्या ते कोणती जबाबदारी देणार आहेत। पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। सातत्याने वादग्रस्त विधानं करणाऱ्या संग्राम जगताप यांचा शरद पवार यांनी निषेध नोंदवला। पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत, हे अत्यंत चुकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलं। आता एक मोठी बातमी, भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कठोर शब्दात टीका केलेली आहे। रामदास कदमांची नक्कल करत त्यांनी जहाल शब्दात त्यांना खडेबोल सुनावले। बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत कदमांनी केलेल्या आरोपांवर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना सवाल विचारलाय। तर दुसरीकडे सावली बारवरूनही जाधव यांनी कदमांवर टीकेचे आसूड ओढलेत। आईला आमच्या कोकणातला जो एक कोण तो, अरे कोण यायला ठाणेकर गारटले काय रे, मला ऐकायला येत नाही। उद्धव साहेब मला झोप येत नाही, उद्धव साहेब मला झोप येत नाही, मला त्रास होतो, मला त्रास होतो। माहिती आहे ना, त्या आईला झेंडू बामची मी ऍडव्हर्टाईज एवढी केली, मला रॉयल्टी मिळायला पाहिजे। हा आईला ते छमछम रामदास तो आहे ना, काय तो छमछम, हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे? रामदास कदमान। बरं, रामदास कदम गृहमंत्री, गृहराज्यमंत्री होता, म्हणतो 30 वर्षापूर्वीचा माझा बार आहे, म्हणजे 30 वर्ष हे छमछम चालू होतं। या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत। आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता, तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता, आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता। शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत?
मला विचारायचं एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात, खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते, तर त्या रामदास कदमची जीभ का हसडलीच नाही? तुम्ही हसडायला पाहिजे होती. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादनात 30% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यंदा कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रफळात घट होणार असून उत्पादनामध्ये 3 ते 4 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. 3 दिवसांअगोदर म्हणजेच शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोलापर्यंत माघार घेतली होती. त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला होता. सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभा राहणं शक्य नसल्याचं खडसे म्हणाले. मेट्रोच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकिटाची सुविधा उपलब्ध केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात. निवृत्तीवेतन, ग्रॅच्युटी, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्यानं राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन मिळावं यासाठी अंगणवाडी सेविकांकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून इयत्ता मध्य रेल्वेकडून विक्रमी 1462 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात आल्यात. यामध्ये 1432 गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत. या सर्व गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल 79.37% आरक्षण पूर्ण झालं असून बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत. पुणे शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 24 तास दुकानं आणि स्टॉल खुले ठेवण्यास पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर रोजीच सुरू होणार आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियातून फिरत असलेले परीक्षा पुढे ढकलल्याचं परिपत्रक बनावट असून कोणतेही परिपत्रक काढण्यात आलं नाही आणि त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलंय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे. या सर्वच परिस्थितीमध्ये कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असल्यानं भाव कोसळू शकतात असं कांदा निर्यातदारांनी सांगितलं. कामगारांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजेच 100% रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाटण तालुक्यातील दिवशी घाट हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनू लागलेला आहे. चारचाकी समोर रस्त्यावर बिबट्यानं ठाण मांडल्यानं नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. बीडच्या केज शहरातील बस स्थानकासमोर चायनीज सेंटर चालवत असणाऱ्या एका दुकानदारावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीसाठी स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासलं जाणार आहे. याचं ना हरकत प्रमाणपत्र असल्यास अर्ज बाद होऊ शकतो. फ्लेक्सबाजी थांबवण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतलेला आहे. सोमवारी चांदीच्या भावात 11,000ची वाढ होऊन ती 1,80,000 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या दरातही 1,0700 रुपयांनी वाढ झालेली आहे. सध्या सोन्याचे दर हे 1,24,700 रुपयांवर गेले. भर रस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलेंडर रिफिलिंग करणारं सेंटर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उघडकीस आलंय. आमदार बंब यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवतोय याचा शोध घेतला जातो. राज्य सहकारी बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर केलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली आणि यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मालेगाव पंचायत समितीची आरक्षण सोडत पार पडली। आरक्षणात मंत्री दादा भुसेंचा दाभाडी गट मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव झालाय, त्यामुळे इच्छुकांना आणखी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत पार पडली। जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीच्या 13 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातींकरता 4, मागास प्रवर्गांसाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 23 जागांचा समावेश आहे। लातूर जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालंय। जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय आणि यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे।